त्याचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 23. लग्नाचा बनाव आणि आरवीचा वाढता संशय, विवाह आणि सत्याचा उलगडा, आरवीचा डाव आणि सुकूनचा महाधक्का, करणचा पर्दाफाश. हा भाग खूप मोठा होणार आहे. मला जास्त जमत नाही आहे, तरी पण मी थोडा थोडा आवाज देऊन पूर्ण मोठा भाग टाकण्याचा प्रयत्न करते, डेली भाग येत नाही आहे म्हणून. तर चला कथेला सुरुवात करूया. मी तुला वचन दिले ना की तुझं लग्न आरवीशीच लावून देईन. मग तू फक्त मामी, आरवीच्या पत्नीला सासरच्या नात्याने मामी म्हणतात, बनवण्यासाठी तयार राहा. आज कोणीही तुझं आणि आरवीचं लग्न होण्यापासून रोखू शकणार नाही. मानवीजींनी कृष्णाला धीर दिला, पण अजयजी घाबरून म्हणाले, मला खूप भीती वाटते. जर आरवीला या सगळ्यातला सुगावा लागला ना तर तो आपल्याला जिवंत सोडणार नाही. कृष्णा ओरडून म्हणाली, तुम्ही फक्त घाबरतच राहा डॅड. जर तुम्ही आधीच जुनूनच्या जागी मला त्याला दिलं असतं तर आज मी त्याची बायको असते. मी जुनूनसारखे नखरेही केले नसते. मानवीजींनी अजयजींकडे तोंड वाकडं केलं आणि कृष्णाला म्हणाले, तू तुझ्या डॅडच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. त्यांनी आजवर तुझ्यासाठी काही केलं आहे का? मी पूर्ण प्लॅन बनवलाय. इतक्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि सुकून आत आली. सुकूनला पाहून कृष्णा चिडून म्हणाली, आली का तू? तू तर म्हणाली होतीस मला मदत करशील, पण इथे तर तू स्वतःच लेहंगा घालून फिरतेस. जर माझं लग्न झालं नाही ना तर तुला तुझी प्रॉपर्टी कधीच मिळणार नाही. सुकूनने काही न बोलता आपल्या हातातील बॅग कृष्णाकडे भिरकावली. कृष्णाने ती उघडून पाहिली तर तिचे डोळे विस्फारले. त्यात हुबेहूब जुनूनसारखाच लग्नाचा लेहंगा होता. सुकून हसून म्हणाली, जा लवकर तयार हो. जुनून दिदीला मंडपात मीच घेऊन जाईन. तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. कृष्णा धावतच चेंजिंग रूममध्ये गेली. सुकूनने मामांकडे हात पुढे केला. मानवीजी म्हणाल्या, आधी लग्न तर होऊ दे. पण सुकून ॲटिट्यूडमध्ये म्हणाली, तुम्हाला तुमची मुलगी नवरी म्हणून बघायची आहे की नाही? जर पेपर्स माझ्या हातात पडले नाहीत तर तुमची मुलगी मांडवातच बसून राहील. अजयजींनी घाबरून लगेच बॅगेतून प्रॉपर्टीचे पेपर्स काढून सुकूनच्या हातात दिले. सुकून ते पेपर्स घेऊन शातीर हसली आणि तिथून निघून गेली. दुसरीकडे जुनून आरशासमोर बसली होती आणि दोन मुली तिला तयार करायला होत्या. जुनून वारंवार दरवाजाकडे सुकूनची वाट पाहत बसली होती. सुकून आत आली आणि म्हणाली, दीदी किती सुंदर दिसतेस तू. तिने काजळाचा टिक्का जुनूनच्या कानामागे लावला. जुनूनच्या चेहऱ्यावर हसू आलं. सुकून त्या मुलींना म्हणाली, आता तुम्ही जा. दीदीला मंडपात मीच घेऊन जाईन. त्या मुली गेल्यानंतर सुकूनने जुनूनकडे एक गूढ कटाक्ष टाकला. तिकडे आरवी आणि अव्वल आपल्या खोलीत बागेचे लाईव्ह फुटेज चेक करत होते. आरवीचं डोकं पुन्हा एकदा चक्रावलं होतं. तो अव्वलला म्हणाला, वरून आजही आला नाहीये. आरवीचं डोकं आता 100च्या स्पीडने धावत होतं. तो प्रत्येक दुवा जोडण्याचा प्रयत्न करत होता. पार्टीमध्ये वरूनचं अचानक येणं, वॉशरूमजवळ हात धुणं. जर त्याने वॉशरूमच वापरलं नव्हतं तर तो हात का धुत होता? आणि जुनूनने वरूनला का ओळखले नाही? इतक्यातच खोलीच्या दरवाजावर थाप पडली. आरवीचा एक माणूस सांगायला आला होता की लग्नाचा मुहूर्त झाला आहे आणि पंडितजी आरवीला मंडपात बोलावत आहेत. अव्वल म्हणाला, आरवी मला वाटतं तू आधी लग्न उरकून घ्यावंस. जुनूनही मंडपातच येतच असेल. मी तिच्या खोलीबाहेर गार्ड्स ठेवले आहेत. कोणीही अनोळखी व्यक्ती आत गेलेली नाही. आरवीने मान हलवली, पण जाता जाता तो गरजला, मला वरून हवाय. काहीही कर, त्याला उचलून आण, पण तो या लग्नात मला समोर दिसायला हवा. आरवी तडक मंडपाकडे निघाला आणि अव्वलने वरूनला शोधण्यासाठी फोन फिरवला. इकडे जुनूनच्या खोलीत आरशासमोर बसलेली जुनून आता एका मोठ्या वादळाच्या उंबरठ्यावर होती. आता मंडपात जुनूनच्या जागी कृष्णा बसणार का? सुकूनचा हा डबल गेम आरवीच्या लक्षात येईल का? आणि
वरूनचं नेमकं रहस्य काय आहे? जुनून आरशात स्वतःला बघून गालातल्या गालात हसत होती. तिच्या डोळ्यांसमोर फक्त आरवीचा चेहरा फिरत होता. इतक्यातच खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि कृष्णा आत आली. कृष्णाच्या येण्याने जुनूनला काही फरक पडायला नको होता, पण जेव्हा तिने आरशात पाहिलं की कृष्णाने हुबेहूब तिच्यासारखाच लेहंगा घातला आहे, तेव्हा ती हादरून गेली. ती झटकन उभी राहिली आणि कृष्णाकडे वळली. काही वेळानंतर ज्या मुली जुनूनला तयार करून बाहेर गेल्या होत्या त्या पुन्हा खोलीत आल्या. त्यांनी पाहिलं तर खोलीत जुनूनशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. त्यातली एक मुलगी म्हणाली, मॅडम, तुमच्यासोबत जी दुसरी मुलगी होती ती कुठे आहे? आपल्याला आता मंडपात जावं लागेल. जुनूनने त्यांच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही. तिने आता लांब घुंगट ओढणी ओढली होती. ती शांतपणे दरवाजाच्या दिशेने चालू लागली. जेव्हा त्या मुलींनी एकमेकींकडे आश्चर्याने पाहिलं आणि त्याही जुनूनच्या मागे चालू लागल्या. रिसॉर्टच्या भव्य मंडपात आरवी जुनूनची वाट बघत बसला होता. तो जुनूनची वाट पाहत होता. त्याने अव्वलला इशारा करून काहीतरी विचारलं, तेव्हा अव्वलने पापण्या झुकवून सगळं ठीक आहे असा संकेत दिला. आरवीच्या जीवात जीव आला. त्याने अव्वलला जुनून आणि कृष्णावर बारीक लक्ष ठेवायला सांगितलं होतं, कारण त्याला ठाऊक होतं की कृष्णा हे लग्न मोडण्यासाठी कोणतीही चाल खेळू शकते. पाहुण्यांसोबतच मीडियाचाही मोठा जमावडा तिथे होता. प्रत्येक कॅमेरा आरवीच्या या रॉयल वेडिंगचे क्षण टिपण्यासाठी सज्ज होता. 5 मिनिटातच जुनून नवरीच्या वेशात मंडपात हजर झाली होती. तिला बघताच आरवीने सुटकेचा निश्वास सोडला. जुनून आरवीच्या बाजूला बसली आणि पंडितजींनी मंत्रोच्चार सुरू केले. मानवीजी आणि अजयजींनी एकमेकांकडे बघून विजयी हास्य करत होते. अजयजी हळूच मानवीजींच्या कानात म्हणाले, हे सगळं तर ठीक आहे, पण ती सुकून कुठे आहे? ती काही गोंधळ तर करणार नाही ना? मानवीजी तोंड वाकडं करून म्हणाल्या, ती जिथे आहे तिथेच राहू दे. मला तर त्या पोरीचं तोंड बघायचीही इच्छा नाही. फक्त प्रॉपर्टीच्या लोभापायी तिला आजवर सहन केलं. आज तिला प्रॉपर्टी तर दिली, पण त्या बदल्यात आपल्याला जे मिळालंय ना अजयजी, त्यानंतर आपण या शहरातले सर्वात श्रीमंत लोक म्हणून ओळखले जाऊ. मानवीजींच्या बोलण्याने अजयजीही स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेले. पंडितजी आरवी आणि जुनूनकडे बघत म्हणाले, कन्यादानासाठी मुलीच्या आईवडिलांना बोलवा. मानवीजी आणि अजयजी उत्साहाने पुढे येऊ लागले, पण ते जुनूनपर्यंत पोहोचण्याआधीच आरवीने जुनूनचा हात घट्ट पकडला आणि कडक आवाजातच म्हणाला, कन्यादानाची विधी होणार नाही. त्याऐवजी इतर जे बाकीचे विधी आहेत ते पूर्ण करूया. या मुलीला आईवडील नाहीत आणि कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या माणसाच्या हाताने मी ही विधी करून घेणार नाही. आरवीचा तो रुद्रा अवतार बघून पंडितजींची तर बोबडीच वळली. त्यांना तर हेही साधं माहीत नव्हतं की ते नक्की कोणाचं लग्न लावत आहेत. जर आरवीबद्दल त्यांना अगोदरच ठाऊक असतं तर ते आलेच नसते. त्यांनी घाबरत घाबरत आरवी आणि जुनूनला फेऱ्यांसाठी उभं राहण्यास सांगितलं. आरवीने जुनूनचा हात घट्ट पकडून फेरे घेण्यास सुरुवात केली. जुनूनच्या जागी घुंगट ओढून बसलेली मुलगी नक्की कोण आहे? आरवीला या फसवणुकीचा पत्ता नक्की कधी लागणार? लग्न कंप्लीट झाल्यानंतर की मध्येच? आणि सुकूनने नेमकं काय कारस्थान रचले? चला पाहूया. आरवी आणि सुकूनचे फेरे सुरू झाले होते. आरवीने जुनूनच्या घुंगटात असलेल्या सुकूनचा हात घट्ट धरला होता. मनातून तो जुनूनशी अनेक वचनं देत होता. फेरे पूर्ण झाल्यावर पंडितजींनी त्यांना बसायला सांगितलं आणि मंगळसूत्राचा विधी सुरू झाला. आरवीने मंगळसूत्र हातात घेताच मानवीजी उत्साहाने पुढे आल्या.
त्यांना वाटत होतं की घुंगटमध्ये बसलेली त्यांची मुलगी कृष्णाच बसली आहे. खरं तर आरवीने कृष्णाचा बंदोबस्त आधीच केला होता. जेव्हा ती जुनूनच्या खोलीत गेली होती तेव्हा आरवीने तिला मानवी जी बोलत आहेत असं खोटं सांगून बाहेर काढलं होतं आणि त्यानंतर ती नक्की कुठे गायब झाली हे कोणालाच माहीत नव्हतं. त्या खोलीत फक्त सुकून आणि जुनून उरल्या होत्या. आरवीने मानवीजींकडे तिरकस नजरेने पाहिलं तेव्हा त्या हसून म्हणाल्या, लग्न झाल्यावरच घुंगट उघडणार ना, म्हणून म्हटलं तुला मदत करावी. आरवीने हलकसं हसून नवरीच्या गळ्यात मंगलसूत्र घातलं आणि तिच्या भांगेत सिंदूरही भरला. पंडितजी लग्न संपन्न झालं असं म्हणणारच होते की अचानक एक किंकाळी घुमली. द हेल इज दिस, हे लग्न होऊ शकत नाही. हा आवाज ऐकताच आरवीच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं. त्याला माहीत होतं की हा आवाज कृष्णाचाच आहे. अव्वलने आरवीच्या सांगण्यावरून आता कृष्णाला सोडून दिलं होतं, जिला आतापर्यंत बांधून ठेवलं होतं. कृष्णा आपला विस्कटलेला लेहंगा सावरत धावत पुढे आली. ती जुनूनला हात लावणार इतक्यातच आरवीने नवरीचा हात धरला आणि उठून उभा राहत तिरकसपणे म्हणाला, का गं, का लग्न होऊ शकत नाही? मुहूर्त चुकलाय की तुला हे लग्न पुन्हा एकदा लागताना बघायचंय? कृष्णा संतापाने थरथरू लागली तर मानवीजी आणि अजयजींची तर पार शुद्धच हरपली होती. मानवीजी कृष्णाजवळ धावत गेल्या. तिची ती भयानक अवस्था होती. केस उकरलेले, हातपायावर दोरखंडाचे वळ होते. मानवीजी ओरडल्या, तू इथे काय करतेस? तुला तर आरवीसोबत मंडपात असायला हवं होतं ना. तिथे जमलेले सर्व बिझनेस पार्टनर्स आणि मीडियावाले हे सर्व पाहून चक्रावून गेले होते. कॅमेरे सरसावले आणि फ्लॅश चमकायला लागले. कृष्णा ओरडली, हे सगळं या आरवीने केलं आई. याने मला दोरीने बांधून ठेवलं होतं जेणेकरून हा शांतपणे लग्न उरकू शकेल. याने माझा पूर्ण प्लॅन फ्लॉप केला. आरवी उपहासाने हसून म्हणाला, तुला काय वाटलं तू माझं आणि जानमचं लग्न मोडून स्वतः माझ्या शेजारी मंडपात बसशील? आपण फेरे घेऊ आणि मग हनीमूनला जाऊ. हाऊ स्टुपिड यू आर. पण आता हसण्याची पाळी कृष्णाची होती. ती जोरात हसली आणि म्हणाली, धक्का तर तुला आत्ता बसेल आरवी, जेव्हा तू तुझ्या बायकोचा चेहरा बघशील. तुला वाटतंय तुझं लग्न जुनूनशी झालंय? अजिबात नाही. द ग्रेट गँगस्टर आरवी ओहरा, जरा तुझ्या बाजूला असलेल्या बायकोचा चेहरा तरी बघ. तुझ्या जानमचा चेहरा बदलला तर नाही ना? कृष्णाच्या चेहऱ्यावरचा तो अहंकार पाहून आरवीच्या भुवया मात्र उंचावल्या होत्या. त्याने क्षणाचाही विलंब न लावता नवरीचा घुंगट उचलला आणि पुढच्या क्षणी आरवीच्या पायाखालची जमीनच सरकली. घुंगटच्या खाली जुनून नव्हती तर सुकून होती. तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होतं. सुकून कृष्णाकडे बघत म्हणाली, किती वेडी आहेस ग तू. पती आपल्या पत्नीचा घुंगट सुहागरात्रीच्या सेजेवरच उचलतो असा सर्वांसमोर मंडपात नाही, पण काही हरकत नाही. मला तर स्वतःच घुंगट उघडायचा होता जेणेकरून लोक आमचे न्यूली मॅरिड कपलचे फोटो काढू शकतील, असं म्हणून तिने आरवीचा हात आपल्या हातात घेतला. आरवी मात्र संतापाने थरथरत होता. तो सुकूनला स्वतःपासून लांब ढकलणारच होता की अचानक त्याची नजर समोर गेली जिथे जुनून उभी होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. आरवी धावत धावत तिच्या दिशेने निघाला. त्याला जवळ येताना पाहून जुनूनने आपले पाऊल मागे टाकण्याचा प्रयत्न केला, पण तिची पाठ कोणाच्या तरी छातीला भिडली आणि ती भीतीने शहारली. तिने स्वप्नातही विचार केला नव्हता की ही लग्नाची रात्र तिच्या आयुष्यात असं वादळ घेऊन येईल. जुनूनच्या मागे उभा असलेला तो तिसरा व्यक्ती कोण होता? सुकूनने आरवीशी लग्न करून हा कोणता डाव साधला होता आणि आता आरवी या फसवणुकीचा नक्की बदला कसा घेणार? तर चला पाहूया. जुनूनला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ज्या बहिणीवर तिने स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त प्रेम केलं, जिच्या सुखासाठी तिने स्वतःचं आयुष्य पणाला लावलं,
तीच चुकून, हो तीच चुकून तिला असं धोका देईल. या जगाने तिला नेहमीच वापरून घेतलं होतं. तिला ओरबाडून खाण्याचा प्रयत्न केला, पण सुकूनने दिलेली ही जखम ती सहन करू शकत नव्हती. आरवी जुनूनच्या दिशेने जाऊ लागला. तसा सुकूनने तातडीने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, कुठे चाललायस आरवी? आत्ताच तुझी बायको बनली मी आणि इतक्यात माझ्यापासून दूर पळायला लागलंस. तुझं मला माहीत नाही, पण माझा नवरा दुसऱ्या कोणाकडे गेलेला मला अजिबात आवडणार नाही. तसंही कोणाकडे जायला वेळच आहेच कुठे? आपल्याला तर अजून खूप सारे फोटो काढायचे आहेत. असं म्हणून तिने आपला दुपट्टा सावरला आणि मीडियासमोर वेगवेगळ्या अँगलने नखऱ्याने पोज द्यायला लागली. आरवीने तिच्याकडे खूपच तिरस्काराने पाहिलं. त्याला या लग्नाची आणि जगाची अजिबात फिकर नव्हती. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त जुनूनच महत्त्वाची होती. तो सुकूनचा हात झटकून म्हणाला, तू जे केलंयस ना त्याचं उत्तर तुला खूप लवकर मिळेल. बायको बनण्याचा खूपच शौक आहे ना तुला. आरवी, ओराची बायको कशी असते हे मी तुला लवकरच दाखवून देईन. जस्ट वेट बेबी गर्ल. आरवी जुनूनकडे धावला. जुनून तिथून निघून जाणारच की इतक्यात करणने तिचा हात पकडला आणि तो म्हणाला, भाभी तुम्ही त्या बॅकरूममध्ये कशा पोहोचलात आणि तुमच्या जागी ही मुलगी मंडपात कशी आली हे मला माहीत नाही, पण इथे खूप मोठी गैरसमज झालेली आहे. प्लीज तुम्ही जाऊ नका. जुनूनने करणचा हात झटकला आणि रडतच म्हणाली, सोडा मला वरून भैया. आता माझी इथे काहीच जागा उरली नाही आहे. आरवी जुनूनला स्पर्श करणारच होता, पण तिच्या तोंडून करणसाठी वरुण भैया हे नाव ऐकताच त्याचे पाय जागच्या जागीच खिळले. जुनून तिथून निघणारच होती इतक्यात आरवीने तिचे खांदे गच्च पकडले आणि विचारलं, आता तू करणला कोणत्या नावाने हाक मारलीस? जुनून गोंधळली होती. तिला समजतच नव्हतं तो असा का बोलतोय. तिचं रडून हाल झालं होतं. ती धीम्या आवाजात म्हणाली, करण नाही, त्यांचं नाव वरुण आहे. मी त्यांना वरुण भैयाच म्हणते. जुनूनचं हे बोलणं ऐकताच आरवीचे हात ढिले झाले आणि त्याची नजर क्रूरपणे करणवर खेळली. करण आता भीतीने मागे सरकू लागला होता. आरवीचा चेहरा बर्फासारखा थंड आणि हिंसक झाला होता. त्याने जुनूनला बाजूला केलं आणि करणच्या दिशेने पावलं टाकली. करण मात्र घाबरून जोरात ओरडला, बघ आरवी, एकदा माझं म्हणणं ऐकून घे. मला या कशाबद्दलच काहीच माहिती नाही. मला फक्त वरुणने सांगितलं होतं की मला फक्त भाभीसमोर जा आणि स्वतःचं नाव वरुण सांग. मी भाभीला ओळखत सुद्धा नाही. हे ऐकून जुनूनही थक्क झाली की नक्की काय चाललंय. आरवीने करणची गचांडी धरली आणि एक जोरदार ठोसा त्याच्या चेहऱ्यावर मारणार इतक्यातच करणने चेहरा झाकण्यासाठी हात वर केला. त्याच क्षणी आरवीची नजर करणच्या हातातील त्या ब्रेसलेटवर पडली. त्याला लगेच क्लिक झालं. ज्या पार्टीत जुनूनवर हल्ला झाला होता तिथल्या CCTV फुटेजमध्ये वरुण हात साफ करताना दिसला होता आणि त्याच्या हातात हे सेम टू सेम अगदी असंच ब्रेसलेट होतं. संतापाच्या भरात आरवीने एक जोरदार ठोसा करणच्या पोटात मारला. करण वेदनेने विवळत खाली कोसळला. अव्वल धावत पुढे आला आणि आरवीला थांबवत म्हणाला, हे करतोयस मारतोयस, नक्की काय चाललंय हे मला सांग. आरवी रागाने थरथरत म्हणाला, आता सांगण्याची वेळ नाही आहे अव्वल, आता दाखवून देण्याची वेळ आली आहे. कोणाला त्याची लायकी आणि कोणाला हे की आरवीपासून वाचणं इतकंही सोपं नसतं. करण खरोखरच वरुण आहे की हा अजून कोणाचा तरी मोठा कट आहे. जुनून आता या धोक्यातून स्वतःला कशी सावरणार आणि आरवी सुकूनला तिची बायको म्हणून कोणती शिक्षा देणार. दुसरा भाग ही जमलं तर आज संध्याकाळपर्यंत येईल. तोपर्यंत हा भाग एन्जॉय करा. लवकरच नवीन भागात भेटू. बाय.